विधानसभेसाठी मनसेनं कंबर कसली आहे। मनसे नेत्यांना विधानसभा निहाय आढावा घेण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत। मनसे राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात सर्वे करणार आहे। मनसेचं विधानसभेचं प्लॅनिंग कसं आहे आपण जाणून घेऊया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून परदेश दौऱ्यावर आहेत। परदेश दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी नेत्यांना सूचना दिल्या आहेत। मनसेचे नेते विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। तिघांची टीम प्रत्येक मतदारसंघात सर्व्हे करेल। मतदारसंघातील प्रश्न मनसेची ताकद याची चाचपणी होईल। तिघांच्या टीमला मतदारसंघांचे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर या अहवालांचा आढावा घेतील। अहवालाचा अंदाज घेऊन राज ठाकरे त्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करतील। अपडेट जाणून घ्या। वैभव परब आपल्या सोबत आहे। वैभव, मनसेचं मिशन विधानसभा एक वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतंय। तिघांची टीम करण्यात आलेली आहे, त्यांना देखील प्लॅनिंग करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कसं पाहायचं याकडे? दीपक, थोडं पार्श्वभूमी सांगतो की काही दिवसांपूर्वी रंगशारदा येथे एक महत्त्वाची बैठक झाली होती आणि त्या बैठकीत राज ठाकरेंनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये जवळपास 200 ते 250 जागा लढवण्याच्या तयारीत आहोत। आता त्याचाच पुढचा पार्ट आपल्याला आज पाहायला मिळतो। MIG मध्ये आज सर्व महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये अशा सूचना दिलेल्या आहेत की आपण सर्वच मतदारसंघांचा आढावा घेतो आहे। कुठल्या मतदारसंघामध्ये मनसेची काय ताकद आहे याचं प्लॅनिंग आहे ते आता करायचं राज ठाकरेंनी केलेलं आहे। आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन घटक आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात। आता सध्या विधानसभेचं निवडणुका जवळ येऊ लागल्या अनुषंगानं प्रत्येक जण आहे तो जागा वाटपामध्ये व्यस्त होऊन जाईल आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणाला काय फटका बसेल हे आता सांगता येणार नाही। त्यामुळेच मनसेनं आपली एक वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलाय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। कारण का रंगशारदा येथे झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलेलं की मी कोणाकडेही जागा वाटपाचा फॉर्म्युला घेऊन किंवा चर्चेला मी जाणार नाहीये, कारण का सध्या कोणाचंच काही ठरलेलं नाही। मग अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि स्वतःचा पक्ष पुढे घेऊन जाण्याची तयारी ही त्यांनी केलेली या चित्रातून आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता मनसेच्या या 3 जणांच्या टीम कडून महाराष्ट्राचा आढावा घेतला जाईल। त्यानंतर स्वतः राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर फिरतील, महाराष्ट्रातली परिस्थिती समजून घेतील आणि त्यानंतर विधानसभेचं नेमकं काय गणित असेल हे जाहीर करतील। दीपक, वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।